सामाजिक न्याय मंत्रालय मुंबई यांच्या मार्फत उपस्थित असलेले कांबळे सर, भ्याळे सर आणि अक्षमणी मॅडम या तिघांचं खरं तर सारथी परिवारामध्ये आम्ही पहिल्यांदा स्वागत करतोय. तसं पाहायला गेलं तर व्यसनमुक्तीचा जागर हा प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक जागेवरती होणं गरजेचं आहे. ते शहर असेल, ग्रामीण भाग असेल किंवा अगदी आपला हा हद्दवाढचा भाग असेल, तर प्रत्येक ठिकाणी व्यसनाच्या बाबतीत जनजागृती होणं गरजेचं आहे. कारण असंही म्हटलं जातं की व्यसनाला वय नाहीये. कारण अनेक केसेस अशा पाहायला भेटत आहेत की ज्या वयामध्ये आपण विचार पण नाही करू शकत अशा वेळेला खरं तर व्यसनाला सुरुवात झालेली आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतात. शाळा महाविद्यालयाच्या ठिकाणी कांबळे सरांनी जसं उदाहरण सांगितलं, व्हाईटनर स्मोकर अशी जशी उदाहरणं आहेत, तसं आमच्या पेट्रोल स्मोकरची उदाहरणं आहेत. त्याच्याबरोबरीनं बाकीचे सॉक्स जे आहेत त्याचा स्मोकिंग करणारे पण आहेत. त्याचबरोबरीनं सॅनिटरी पॅडचा स्मोक करणारी पण मुलं आमच्याकडे पाहायला भेटतात. म्हणजे भयावह स्थिती आजच्या घडीमध्ये समाजामध्ये पाहायला भेटते. मात्र समाज जो आहे तर या नजरेनं बघतो की दारू पिणारा म्हणजे फक्त व्यसन, इतर म्हणजे काय व्यसनच नाही या अर्थानं बघितलं जातं. परंतु असा विचार करण्याची गरज नाही. कारण आपली मुलं, आपल्या परिवारातले सदस्य कुठल्या एखाद्या व्यसनाच्या आहारी तर गेले नाहीत ना, याची काळजी घेणं हे खरंच गरजेचं बनतं. म्हणूनच तर शासनाच्या वतीनं नशामुक्ती अभियान सगळीकडे आता राबवलं जातं. आणि या अभियानाच्या अंतर्गत आपल्या सर्व प्रतिनिधींची आमच्या सारथी युथ परिवाराला भेट झाली. हे आमच्यासाठी खरंच मोठं एक सुवर्ण क्षण म्हणायला हरकत नाही. कारण आजचा रविवारचा दिवस असून सुद्धा शासकीय अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचतात, हे आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. कारण नेहमी आपण बघतो शासकीय अधिकारी म्हटलं की रविवार सुट्टी, आपल्या घरी राहायला मजा असते. परंतु अशा वेळेला सुद्धा जेव्हा सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत आणि गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे हे विचारात घेऊन एखादा अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचतो, तर खऱ्या अर्थानं त्यांची या विषयाच्या बाबतीमध्ये असणारी तळमळ ही आपल्याला जाणवते. त्यामुळं सारथी परिवाराच्या वतीनं आम्ही आपलं मनस्वी आभार मानतो की आपण या ठिकाणी आलात, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थानं समाजामधली जी परिस्थिती आहे आणि शासन नेमकं काय विचार करतंय या दोन्हीची जोडगोळी करण्याचा प्रयत्न करून तो आमच्यापर्यंत विचार पोहोचला, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. खरं तर यामध्ये मोलाचा जो वाटा आहे तर तो नेहरू युवा केंद्राच्या व्यसनमुक्ती केंद्राचा, कारण त्यांच्यामुळं ही टीम आपल्यापर्यंत पोहोचू शकली. तर त्यामुळं अनिल हिंगे सर आणि रणसुभे सरांचं तर वक्तव्य सगळ्यांनी आपण ऐकलंच आहे. त्या व्यक्तीचं म्हणजे मी तर नेहमीच म्हणत असतो की जेव्हा एखाद्याचा रोल मॉडेल म्हणून आपण विचार करतो तेव्हा त्यांचं आयुष्य ऐकायला, कारण आपण सगळे अशी माणसं आहेत ना, लहानाचे मोठे असे झालो की आपल्याला गोष्टी ऐकायला आवडतात. आणि गोष्टी कशा असाव्या तर त्या सत्य गोष्टी असतील तर आणखीन जरा जास्त आपण त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतो. आणि तो इंटरेस्ट खरं तर कधी निर्माण होतो, एखाद्याच्या विषयीची कथा ऐकतो आणि तो व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर उभा आहे आणि तो व्यक्ती सांगतोय की मी कसं जगलो आणि मी कशा पद्धतीने बदललो आणि समाजाने कसं बदलायला पाहिजे. हे तिन्ही गोष्टींची जेव्हा गोळाबेरीज होते तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या मनाला कुठेतरी वाटतं की अरे आपण पण बदलायला पाहिजे. व्यसन प्रत्येकाला या ना त्या निमित्तानं आपण कुठल्या ना कुठल्या गोष्टीचं व्यसन आपण करतो. परंतु व्यसन आपण ही संकल्पना जेव्हा विचारात घेतो, जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो तेव्हा आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. आणि हे अतिरेक होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची असते. सवयी चांगल्या आणि वाईट दोन्ही असतात, पण त्यातल्या चांगल्या सवयी आपण जोपासणं, चांगल्या सवयी सोबत राहणं हे खूप गरजेचं आहे. शेवटी वाईट ही गोष्ट आपल्याला नेहमीच आपल्याला त्रासदायक ठरते. त्यामुळे वाईट गोष्टींकडे न वळता चांगल्या गोष्टींकडे वळूया. सारथीच्या माध्यमातून आपण नेहमीच प्रयत्न करतो की इथं समाजामध्ये परिवर्तन आणायचं, बदल घडवायचा आहे. आणि तो बदल कसा घडवायचा आहे की आपल्यामध्ये असणारे जे दुर्गुण आहेत, आपल्यामध्ये जे असणाऱ्या वाईट सवयी आहेत, तर त्याला आपल्याला कमी करायचं. कारण काय की तंबाखू दिसायला सोपी दिसते, परंतु त्यातून असणारे जे काही दुष्परिणाम आहेत ते किती घातक आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. तितकंच आपल्याला गरजेचं आहे. कारण बऱ्याच केसेस आता आमच्याकडे असे येतात, सर कसं आहे तंबाखू तर तुम्ही सोडताय हो, पण आमचे ते घरचे ना दारू काही सोडायला तयार आहेत बघा. मग त्यावेळेला आम्हाला हिंगे सर आठवतात की बाबा हिंगे सरांकडे ती केस रेफर केली तर ती पुढे त्या प्रोसेसनं जाते. कारण प्रत्येक क्षेत्रातला एक व्यक्ती दिग्गज असतो, माहितगार असतो
आणि त्या व्यक्तीकडे जर आपण माहिती मिळाली आपल्याला तर आपल्याला त्यातून जास्त लाभ होतो. त्यामुळे तंबाखूचे केसेस असतील तर ते आपल्याकडे असतात, दारूची केस असेल तर आपण नक्कीच नेहरू युवा केंद्राकडे रेफर करतो. त्यामुळं आपल्याला एकच समजून घ्यायचं आहे, व्यसन वाईट आहे, व्यसन सोडायची इच्छा मनात तयार करा, कारण हा एक मानसिक आजार आहे आणि हा मानसिक आजारातून जर आपल्याला बाहेर निघायचं असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला आणि मार्गदर्शन हे आपल्यासाठी गरजेचं आहे, ते आपण घेऊ शकतो. तर आपल्याकडे सोलापूरमध्ये नेहरू युवा केंद्राच्या अंतर्गत ITI कॉलेजच्या पाठीमागं दारू सोडवण्यासाठीचं व्यसनमुक्ती केंद्र आहे. ती टीम सगळी आपल्याकडे आज इथं आलेली आहे. ज्यांना कोणाला इथं गरज असेल त्यांनी तिथं डायरेक्टली जाऊ शकता आहात. मला माहिती आहे की इथं समोर कमी जरी असले तर घरात बसून ऐकणारे भरपूर जण आहेत. त्यामुळे मी आवर्जून ऍड्रेस सांगायला लागलोय की जर आपल्या घरामध्ये कोणी दारू पित असेल तर आवर्जून आपण नेहरू युवा केंद्रातील व्यसनमुक्ती केंद्राला भेट द्यायची आहे. ITI कॉलेजच्या पाठीमागे हे केंद्र आहे. 30 दिवस राहण्याची व्यवस्था तिथे असते. 15 बेडची व्यवस्था आहे. काही ठराविक आपला प्रवेश फी असेल, प्रक्रिया असेल तर ती आपण पूर्ण करून आपण पुढे तिथं जाऊ शकता आहात आणि त्यानंतर त्याचा लाभ घेता येईल. शेवटी कसं आहे, मनाची इच्छा आणि आजूबाजूचं वातावरण या दोन गोष्टीतून व्यक्ती व्यसनमुक्त होऊ शकतो. तर व्यसन सोडा, निर्व्यसनी राहा. आयुष्य खूप सुंदर आहे, त्याला आपण जगून बघूया. कारण आयुष्याचा आनंद तेव्हाच मिळतो जेव्हा आपल्या आयुष्यामधलं दुःख कमी होतं. तर दुःख व्यसनामुळे जास्त वाढतं. तर त्यामुळे दुःख कमी करायचं असेल तर आपण व्यसन टाळूया आणि आनंदी जीवन जगूया. सर्व उपस्थित मान्यवर या ठिकाणी जे आपल्याकडे आलेले आहेत त्या सर्वांचं अगदी मनापासून आभार मानतो आणि इथं समारोपीय अध्यक्षीय भाषण प्लस आभार प्रदर्शन दोन्ही इथं मी समारोप करतो. आपण सर्वजण आलात, खूप छान मार्गदर्शन केलात. असंच सहकार्य आणि असंच मार्गदर्शन आपलं पुढेही राहो ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.